स्ट्रॉंगपणे उभा राहिले तर मी तुमच्या पाठीशी स्ट्रॉंग उभे राहील, एवढी आज ग्वाही देतो मी. कार्यकर्त्यांना प्रत्येकानं इमानी जिद्दीने काम करावं. नेतागणांना मी पुन्हा एकदा सांगतो की छोट्या मोठ्या गोष्टी विचार करू नका. आपलं विजन, आपलं माइंड थोडंसं ओपन आणि त्या पद्धतीने आपण काम करू. छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊ नका. आपल्याला खूप पुढे जायचंय आणि तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन जायचं. मी कुठं काही अध्यक्षपद करताना काही गोष्टी थोड्या इकडच्या तिकडं होतात, त्यानंतर मग निर्णय कडू घ्यावा लागतात. कधी कधी इच्छा असते असं करणे, परंतु ती गोष्ट करावी लागते. हे सर्व करत असताना कार्यकर्ता दुखावला जातो, नेता दुखावला जातो. नेत्याने थोडंसं मन मोठं करावं, मी थोडंसं मन मोठं कर, आपण मिळून मिसळून चांगलं संघटन उभं करून सर्वांचे काम करू. काम ह्या जिल्हा लेवलला नाही झालं तर मुंबईला जाऊन मुंबई लेवलला काम करू, मुंबई लेवलला काम नाही झालं तर दिल्लीत जाऊ. एवढी ताकद आहे, आपण दिल्लीत जाऊन बसल्या बसल्या काम करू शकतो. मी 3 कामं आतापर्यंत दिल्लीहून त्या लोकांना मदत केली, त्यांना मार्गदर्शन केलं. माझी स्वतःची मसाल्याची कंपनी आहे, मी ती आणली, स्वतःच्या भरोशावर आणली, कोणाची ओळख नसावी. तुम्हाला स्टँड करण्याचा प्रयत्न करा आणि काम करत असताना मी तुमच्याकडून सर्वांकडून ही अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर मजबूतीनं राहावं, जेणेकरून मी मजबूत होईल. मी मजबूत राहिलो तर माझी पार्टी मजबूत राहील, माझा नेता मजबूत राहील. आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये जर एनडीए आपण सगळे एनडीएचे घटक पक्ष आहोत, केंद्रामध्ये युती आहे आपली, राज्यामध्ये युती करण्याची माझी प्लॅनिंग चालू आहे. आढावे साहेबांबरोबर माझं बोलणं झालेलं आहे, करीम भाई बरोबर माझं बोलणं झालेलं आहे. जर एनडीए मध्ये मान सन्मानाची वागणूक नाही भेटली तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी 16 निवडणूक लढवणार, कमीत कमी 50 उमेदवार उभं करणार. आपली ताकद आपण दाखवून देऊ. सगळे म्हणतात पार्टी नवीन आहे, नवीन आहे, नवीन आहे. पार्टी नवीन नाही. माझा नेता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नवीन नाही. मी रामविलास पासवान साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यांच्या धाटणीत तयार झालेलो आहे. मी हार मानणारा माणूस नाही. मी माझं लक्ष, मी जे प्लॅन केलेलं आहे, माझं जे विजन आहे, मी ते पुढे नेणार. येणाऱ्या इलेक्शन मध्ये जर मान सन्मानाची वागणूक नाही भेटली, आम्हाला आमचा वाटा नाही भेटला तर निश्चितपणे मग ते कोणत्याही उमेदवाराचा, तो बीजेपीचा असो, एकनाथ शिंदे गटाचा असो, कारण आम्ही घटक आहोत. जर आम्हाला मान सन्मान नाही देत, त्यांच्या विरोधात आमचे उमेदवार उभे राहतात. क्या सोच, कैसा काम करेंगे? मैं नया नहीं हूं काम करने के लिए. मैं कम से कम 15 से 20 साल से काम करता हूं. हर पार्टी से मैं जुड़ा हूं. सोशल वर्कर हूं मैं. वार्ड में मेरा अच्छा काम है, शहर जिला में भी मेरा अच्छा काम है. अभी ये पार्टी ने मेरे ऊपर जो जिम्मेदारी दिया है, अभी थोड़ा टाइम लगेगा, पर मैं संगठन बनाऊंगा. हर किसी का मेडिकल, सुख दुख, पुलिस स्टेशन, कलेक्टर ऑफिस, बैंक लोन या जो भी अड़ी अड़चन है, तो वहां पे मैं जाऊंगा, उनसे ऑफिसर से बात करूंगा और क्या होता है मैं करवाऊंगा. आने वाला जो विधानसभा इलेक्शन है उसको किस तरह से जिले में उसके काम करेंगे? हमारे वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष ने बोला है कि अभी हम एनडी के घटक है दिल्ली से, अब वो क्या सूचना देते, जो भी हमारे को प्रोटोकॉल से हमें जो सूचना मिलेगी उस तरह से हम आगे का काम करेंगे. क्या नाम? मेरा नाम है विनोद पगारे. अभी मैं जिला अध्यक्ष की मेरे को जिम्मेदारी मिली है शहर में से, राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी. लोक जनशक्ती पार्टीचा जय हो. लोक जनशक्ती पार्टीचा जय हो. छत्रपती शाहू महाराजांचा जय हो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो. सर, आज राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचा जो बैठक झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल सर? आमच्या दर्शकांना काय माहिती? आज दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीची आढावा बैठक तसेच जिल्हाध्यक्षांची नियुक्ती,
साठी आम्ही बैठक आयोजित केली होती। आज या बैठकीमध्ये जवळपास 30 ते 40 कार्यकर्ते आलेले होते। त्या कार्यकर्त्याचा समक्ष आज जिल्हा शहर अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर विनोद पगारे यांची नियुक्ती झालेली आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण आनंद शिंदे साहेब यांची नियुक्ती झालेली आहे। तसेच आमचे जुने सहकारी SC ST सेलचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर मकासारे यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे। आणि माझ्याबरोबर आज स्टेट बॉडीचे उपाध्यक्ष सन्माननीय दादाराव आढावे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यानंतर माझ्याबरोबर स्टेट बॉडीचे आमचे प्रदेश महासचिव खयूम खान साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत। आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांबरोबर आमची चर्चा होऊन येणाऱ्या इलेक्शनमध्ये काय करता येईल, कसं करता येईल, आज एक प्राथमिक छोटीशी चर्चा झाली। इलेक्शन 2-2.5 महिन्यामध्ये लागणारच आहेत। ही आमची एक छोटीशी आढावा बैठक होती। या आढावा बैठकीला चांगले जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते आले। मला आनंद आहे, पहिल्याच बैठकीमध्ये 40-50 कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली। आणि येणार आम्ही केंद्रामध्ये NDAचे घटक आहोत। माझं BJPचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, BJPचे सर्वेकर्ता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर आपले शिंदे साहेब, यांना सर्वांना एक अशी माझ्या पार्टीतर्फे मी एक सांगू इच्छितो की लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्रात नवीन नाही, ही पासवान साहेबांची पार्टी आहे। जरी लोक जनशक्ती पार्टीचे 2 तुकडे झाले, एक आहे चिराग पासवान यांचा, एक आहे पारस पासवान यांचा, तर आजही आम्ही पारस पासवान साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ सर्व कार्यकर्ते भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे। आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती कुमार पारस साहेब यांची ताकद जास्त आहे। माझ्यासारखे सर्व कार्यकर्ते, जुने नवे कार्यकर्ते नवीन जबाबदाऱ्या देऊन पार्टीचं इमानदारीनं काम करत आहे। आणि आम्ही पार्टीचं एक निर्णायक मतदान वळवण्याच्या आम्ही तयारीत आहोत। जर आम्हाला NDAने बरोबर नाही घेतलं तर आम्ही NDAच्या विरोधामध्ये आमचा कॅन्डिडेट देऊ। उद्या चालून NDAचा कॅन्डिडेट एखाद्या ठिकाणी पडला, आम्ही कारणीभूत झालो, उद्या चालून असं म्हणू नका की तुम्ही केंद्रामध्ये आमच्या बरोबर आहात, आमच्या बरोबर तुम्ही मान सन्मानानं मंत्रिपदामध्ये, राज्यपाल पदामध्ये, इतर कमिटीवर आहात, तुम्ही आम्हाला मदत नाही केली। म्हणून मी सर्वांना असं आवाहन करतो की आम्हाला मान सन्मानानं तुमच्या बरोबर घ्या, आम्हाला आमचा वाटा द्या, आम्ही तुमच्या बरोबर येण्यास तयार आहोत। आणि जर तुमच्याकडून मान सन्मान नसन भेटत तर आमची भूमिका आम्ही जाहीर करू। थोडंफार तर मी जाहीर केलेलंच आहे, पुढची रणनीती आम्ही तयार करून कामाला लागू। माझं नाव बाबासाहेब पठारे, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचा मी प्रदेशाध्यक्ष आहे। 1.5 महिन्यापूर्वी पार्टीची जबाबदारी माझ्याकडे आली। 1.5 महिन्यामध्ये मी 20 जिल्हाध्यक्ष नियुक्त केले, स्टेट कार्यकारिणी तयार केली आणि कामाला लागलो आहे। 2 महिन्यानंतर इलेक्शन आहे, त्या दृष्टीने सर्व समीकरण जुळवणं चालू आहे आणि त्या पद्धतीने कामाची सुरुवात झालेली आहे। धन्यवाद।